प्रकाश झालाय. त्याला बाहेर असलेल्या सगळ्यांनी आपापलं स्थान ग्रहण करा. नमस्कार. श्रावण मास प्रवचन मालेचा आजचा 5वा दिवस. कितवा वर्ष आपल्या प्रवचन मालेचा थोडासा श्रोत्यांचा सहभाग असावा. 20वा वर्ष 5वा पुष्प दुखायला आज आपल्या इथे उपस्थित झाले प्रवचनकार आमचे ज्येष्ठ बंधू विद्यावाचस्पती स्वानंद गजानन कुंड या प्रवचनकारांना विनंती करतो की रामदास स्वामींच्या प्रतिमेचं त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. पहिले गेला बालाजी देवस्थानतर्फे मी श्री संदीप सुभेदार यांना आजच्या प्रवचनकारांचं स्वागत करायला इथे आमंत्रित करतो. धन्यवाद. यंदाच्या प्रवचनमालेचा ग्रंथराज दासबोध हा विषय निश्चित करण्यात आला. त्याच्यातलं आजचं हे 5वं पुष्प. वेळेवर थोडासा विषय बदलला त्याच्यामुळे मलाही सांगायला कारण झालं की काही कमी जास्त झालं तर तुम्हीच वेळेवर विषय बदलला बा. त्याच्यामुळे हरकत नाही. आपल्याला आज जे प्रवचनकार लाभलेले आहेत हा आपल्या सगळ्या यवतमाळकरांचा मोठा अभिमानाचा विषय आहे. जिद्द, चिकाटी, व्यासंग, अभ्यास या सगळ्या गोष्टी आणि सातत्य या सगळ्या गोष्टींनी मनुष्य कुठपर्यंत पोहोचू शकतो याचं हे उदाहरण आहे. या सगळ्या अशा व्यक्तिमत्वाचा परिचय हा जर करत बसलो तर प्रवचनाची वेळ संपून जाईल. त्याच्यामुळे काही मोजका त्याच्यातला परिचय मी तुमच्या समोर करतो. आता पुणे विद्यापीठाची श्रीमद शंकराचार्य महत्वपूर्ण प्रकरण ग्रंथाचे चिकित्सक अध्ययन या शोध प्रबंधास पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती PhD ही पदवी त्यांना मिळाली आहे. त्याच्या परिचयात आधी BA MA हे सगळं आहे. त्याच्यामुळे गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा त्यांचं स्थान आहे. महत्वाचं आहे आता पुढे लेखन सेवा. 21 ग्रंथात्मक श्री गणेशोपासना ग्रंथमालिकेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रमी रूपात त्यांची नोंद झालेली आहे. श्री मुद्गल पुराण कथारूप आणि विश्लेषण ही 9 खंड साधारण याची पृष्ठसंख्या 1500च्या वर आहे. ही ग्रंथमालिका प्रसिद्ध झाली आहे. मेघदूतम, रत्नावली, कवींद्र गाथा, श्री भगवद्गीता, 12वा अध्याय, रामायण, महाभारत प्रश्नावली, काव्य नाट्य प्रश्नावली, नीती शतकम अशी संस्कृत साहित्यावर आधारित विविध छात्र उपयोगी संस्करणे विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांद्वारे संदर्भ ग्रंथ रूपात त्यांची प्रकाशित झालेली आहे. एकूण 85 पुस्तकं यांची आतापर्यंत प्रकाशित झाली आहे आणि त्यापैकी केवळ 50 ग्रंथ हे केवळ श्री गणेशा विषयावर आहेत. 16 ई-बुक प्रकाशित झालेली आहे. 6 ग्रंथांचं त्यांनी संपादन केलेलं आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये 42च्या वर लेखमालिकांमधून 5500च्या वर लेख या व्यतिरिक्त 500च्या वर स्फुट लेखन त्यांनी केलेलं आहे. व्याख्यान सेवा विविध चॅनल्सवर ETV, ABP माझा, साम TV तसेच यवतमाळ, नागपूर, नाशिक आकाशवाणीवर शेकडो प्रसारणं त्यांची झालेली आहेत.
विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून 5,000च्या वर प्रवचना व व्याख्यानं आतापर्यंत त्यांनी केलेली आहेत. आता याच्यावर नक्कीच तो आकडा कुठे गेला असेल. सन्मान पुरस्कार, विविध पीठाधीश्वर, आता 6 ते 7 पीठाधीश्वरांची नाव आहे, त्याच्यामुळे आपण विविध पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी महाराजांसह चिंचवड देवस्थानचे श्री सुरेंद्रदेव महाराज, श्री मंदारदेव महाराज अनेक विभूतींच्या हस्ते सत्कार आणि त्यांच्या कार्याची मुक्तकंठ प्रशंसा झाली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना 2012. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवात श्री गणेश महायागाचं यजमानत्व. चिंचवड देवस्थानचा मोरया जीवन गौरव पुरस्कार. श्रीपाद सेवा मंडळ पुणे परमपूज्य मामासाहेब देशपांडे स्मृती उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार. त्याच्यानंतर श्री राबादेव प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट गणपत्य प्रचार आणि प्रसार पुरस्कार. नागपूरच्या भोसले घराण्याच्या वतीने साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल राजरत्न पुरस्कार. गणपत्य तत्वदर्शी उपाधीने सुद्धा त्यांना गौरवलेला आहे. गिरवाण वाणी या यूट्यूब चॅनलवर मेघदूतम 121, नीतिशतकम 140, स्वप्न वासवदत्तम 45, अभिज्ञान शाकुंतलम 63, वेदांत सार 50, श्री अवधूत यदुसंवाद 30 असे एकूण 500च्या वर व्हिडिओ त्यांचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रघुवंशम लेखमालिकेच्या सलग 500 भागांबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्यांची नोंद झालेली आहे. आणि शेवटी आपल्या सगळ्यांना अभिमानाची एक गोष्ट की आपण एखादी क्रिकेटची मॅच पाहतो, विराट कोहलीने तिथे शतक मारलं की आपली छाती फुगून जाते. तोच क्षण आपण एक अनुभवलाय श्रीराम जन्म मंदिराच्या स्थापनेच्या तेव्हा. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे संपन्न झालेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात गणपत्य संप्रदायाचे प्रतिनिधी स्वरूपात धर्माचार्य म्हणून त्यांचा सहभाग होता. यांच्या तिथे असल्याने आपल्या प्रत्येक यवतमाळकराला वाटत होतं की साक्षात आपणच तिथे आहोत. हे एक प्रेम असतं आपल्या यवतमाळकरांचा. हा फार अभिमानाचा विषय आहे की आज हे प्रवचनकार आपल्याला इथे लाभले. आणि एक महत्वाची गोष्ट की जसं प्रवचनकारांमुळे व्याख्यानमाला ही खुलत असते, तसंच त्याचं आयोजन कोण करतं आणि त्याच्यात किती सातत्य आहे ही सुद्धा जोड त्याला आवश्यक असते. तर या दोन्हीच्या सहभागातून आजचं हे सलग 20वं वर्ष आहे की आपण ही व्याख्यानमाला चालवतोय. आणि स्वानंद सरांचं याच्या पुढेही आपल्याला असंच मार्गदर्शन लाभेल ही नक्की विश्वास. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सेवेला सुरुवात करावी. ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागर शोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं आनन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं तत्त्वमस्य क्षमस्व. परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश, विश्वमोहिनी माँ शारदा, भगवान श्री बालाजी, उपस्थित या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सज्जन हो. आत्ता सांगितलं महेशजींनी त्या पद्धतीने वेळेवर विषय बदलवला. मला जेव्हा सांगण्यात आलं की विषय आपल्याला बदलवायचा आहे, चालेल का, मी आनंदाने हो म्हटलं. आयोजकांना भीती होती कदाचित नाही म्हणतील, म्हटलं नाही. त्या निमित्ताने आणखीन एक समाज वाचणं होतं, हे माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे. त्या निमित्ताने आपला अभ्यास वाढतो आणि समर्थांनी सांगितलंय अभ्यासोनी प्रगटावे. त्याच्यामुळे आपला अभ्यास त्या निमित्ताने जर होत असेल तर आनंदाचा विषय आहे. एक कथा सांगतो सुरुवातीला. कथा अशी मजेदार आहे. भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये आपल्या शेष शयनावर आरामशीर झोपलेले आहेत, पहुडलेले आहेत.
माँ लक्ष्मी पाय दाबत बसलेली आहे, पाद संवाहन करतीये. अचानक लक्ष्मीच्या डोक्यात एक विचार आला. मी इकडं पाहून बोलतो, इकडं सध्या पाहत नाही. अचानक लक्ष्मीच्या डोक्यात एक विचार आला आणि लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाली, हे सगळं जग माझ्या भरोशावर चालतंय. आता कळलं की मी तिकडं का नाही पाहत आहे. माँ लक्ष्मीच्या डोक्यात विचार आला, हे सगळं जग माझ्या भरोशावर चालतंय. लक्ष्मीच्याच येतो असं नाही, गृहलक्ष्मीच्या डोक्यात हेच असतं आणि त्याच्यात तुमची काही चूक नाही, ते तिथून आलंय. जर तिच्या डोक्यात हे सगळं माझ्याच भरोशावर चालतं, तर त्यानंतर जसं मी हे वाक्य वापरल्यानंतर इकडचे जसे हसले तसेच भगवान विष्णूही हसले, काहीच बोलले नाही. तिला मोठं आश्चर्य वाटलं. जवळ पाहिजे. तिला मोठं आश्चर्य वाटलं. तिने पुन्हा म्हटलं, असं काय करता, मी तुम्हाला काय म्हणतेय, हे सगळं विश्व माझ्या भरोशावर चाललंय. भगवान पुन्हा हसतात. आता समोरचा माणूस काही बोलला नाही, नुसताच हसतोय म्हटलं की माणसाला जास्ती राग येतो. ती म्हणते, असं काय करता, तुम्हाला काय पटत नाही का, हे सगळं विश्व माझ्या भरोशावर चाललंय. भगवान पुन्हा हसले. आता ती जिद्दीला पेटली. ती म्हणते, नाही, आता मी सिद्ध करून दाखवते. तिने तेही वाक्य वापरलं, मी सिद्ध करून दाखवते. भगवान पुन्हा हसतायत. आता त्याच्यावर काही बोलण्यासारखंच नाही, त्याच्यावर हसल्याशिवाय करणार काय दुसरं, त्याच्यामुळे ते नुसतेच हसतायत. थोड्या वेळाने माँ लक्ष्मीने इकडे तिकडे पाहिलं, खाली पृथ्वीकडे पाहिलं. पृथ्वीवर एक प्रेत यात्रा चालली होती. माँ लक्ष्मीने वरून नुसता असा हात केला, असं वर्णन आहे. माँ लक्ष्मीचा हात आहे. सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडला. चौघ सुद्धा पळाले. खांदेकरी मुर्द्याला फेकून सोनं गोळा करायकरता कोणाला नकोय ना, इतका सोन्याचा पाऊस पडत आहे, लाखाला टेकलाय. आताच्या भाषेत सगळेच पळाले. सगळे पळाले तर खांदेकरी सुद्धा पळाले. माँ लक्ष्मी त्यांचा तो सगळा गोंधळ पाहतीये आणि भगवान विष्णूंना म्हणते, पहा, सगळे माझ्या मागे पागल आहेत. भगवान पुन्हा हसले. आता भगवान हसले म्हटल्यावर आता ती संतापली. ती म्हणते, का हसताय पुन्हा पुन्हा, मी तुम्हाला सांगते, पहा ना, सगळे माझ्या मागे पागल आहेत. भगवान म्हणतात, पण तो एक नाही पळाला, जो तिरडीवर बांधलेला आहे तो एक नाही पळाला. ती म्हणजे असं काय करतात, तो कसा पळेल, तो तर मेला आहे. तर भगवान म्हणतात, मी तुला तेव्हापासून तेच सांगतोय की सगळं जग तुझ्या मागे पागल आहे, बरोबर आहे, तुझं महत्व आहे तेही बरोबर आहे, पण जोपर्यंत मी आतमध्ये आहे तोपर्यंत तुझं महत्व आहे. ज्या क्षणी आतला मी नसेल त्या क्षणी तुझ्यासाठी ठरलेला प्रश्न आहे, किती वाजता येणार. आपल्या आयुष्यातला ठरलेला प्रश्न शेवटचा हाच राहणार आहे. तुम्ही आयुष्यभर किती मोठे मोठे बायोडाटे वापरा, पण सगळ्या बायोडाटाचा शेवटचा पॉइंट काय, किती वाजता येणार. आणि हे कळलं पाहिजे. ती वेळ येण्याच्या आतमध्ये. इतर वेळा खाली उतरल्यानंतर व्यासपीठाचा मान म्हणून किती पाया पडत असले तरी एक दिवस असं निश्चितपणे येणार की ज्या दिवशी या शरीराला स्पर्श केला तर घरी जाऊन तुम्ही आंघोळ कराल. या वाक्यामध्ये तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जास्त जगणार असं मी गृहीत धरून टाकलंय. पण परिस्थिती अशी राहणार आहे, लक्षात घ्या. जो देह अत्यंत प्रिय म्हणून ज्याचं कौतुक केलं तो येऊ नाही शकत सोबत. त्या देहाचं मर्यादा तिथे मोजलेली आहे. त्या देहाची जी मर्यादा, त्या देहाच्या आतमध्ये राहणारं जे चैतन्य, ज्या चैतन्यामुळे देहाला महत्व, त्याला समर्थांनी या दोन शब्दात सांगितलं, जो आपल्याला बदलून दिलेला विषय, प्रकृती आणि पुरुष. प्रकृती म्हणजे काय, तर हा देह. आपल्या सोप्या शब्दामध्ये त्यांनी वेगवेगळे शब्द वापरले, पण प्रकृती म्हणजे तुमच्या माझ्यासाठी देह आणि पुरुष म्हणजे तुमच्या माझ्यासाठी त्याला चालवणारं चैतन्य. एवढं जरी समजलं तरी पुरेसं आहे. प्रश्न आहे, आपण त्यातले कोण. मुळात आपण कोण, इथून सुरुवात होते प्रत्येक चिंतनाची. कारण मुळात सगळ्या वेदांतामध्ये चिंतनाचे तीनच मुद्दे, चौथा मुद्दाच नाहीये. खरं तर तीनच प्रश्न आहेत. जगाचं अंतिम तत्व काय आहे हा पहिला प्रश्न, हे जग जे मला दिसत आहे त्याचं स्वरूप काय हा दुसरा प्रश्न, आणि माझं त्या अंतिम तत्वाशी संबंध काय हा तिसरा प्रश्न. आणि तीन प्रश्नांचं जितकं सुंदर उत्तर जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी दिले तितकं आजपर्यंत कोणी दिलेलं नाही, पुढे देण्याची शक्यता नाही. ते म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः
कोट्यावधी ग्रंथात जे सांगितलंय ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो. काय? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. संपला वेदांत. पण तुम्ही म्हणा संपला वेदांत, मग पुढं काय? त्याची एक मजेदार रचना गंमत सहज आठवली म्हणून सांगतो. अधिक मासामध्ये मुद्गल पुराणाचं पारायण करायकरता मी मोरगावला जाऊन बसलो होतो. आणि तिथं बसल्यानंतर तिथल्या सगळ्यांनी केलं की ठीक आहे, तुम्ही सकाळी तुमचं अनुष्ठान करा, संध्याकाळी आम्हाला प्रवचन द्या. म्हटलं हरकत नाही. आणि त्याच्यात विषय निघाला भगवान वक्रतुंड अवतार मोरयाचा पहिला अवतार सांगितला. मोरया प्रगट होतात, मत्सरासुर नावाच्या एका राक्षसाला मारण्याकरता प्रगट होतात. मोरयानी आपले 8 गण प्रगट केले असं वर्णन आहे. मोद प्रमोद आपल्याला जे नावं माहिती आहेत तसे 8 गण प्रगट केले. मोरयानी त्या 8 सांगितलं, आता मत्सरासुर नावाचा दैत्य जन्माला आलेला आहे, त्या दैत्याला मारण्याकरता माझा हा अवतार झालेला आहे, आपल्याला युद्ध करायचंय आणि त्या युद्धामध्ये त्या दैत्याला पराजित करायचंय वगैरे वगैरे सगळा विषय झाला. ते 8 जण हसायला लागले. म्हणजे प्रभू काय गंमत करतात, गरज काय आहे? एक तर मुळात तुम्हाला यायची काय गरज आहे? बरं, आम्हा सगळ्या 8 जणांना बोलवायची काय गरज आहे? तुम्ही बसल्या जागी स्वानंद लोकातून एक सांगितलं असतं, आमच्यातला कोणी एक अनंत कोटी ब्रह्मांडाचा विनाश करून तुमच्या पायाशी आणून ठेवू शकतो. तुम्हाला कशा करता प्रगट व्हायचं? गरज काय आहे? एका क्षणात हे सगळं होऊ शकतं. मी त्याच्यावर गमतीने वर्णन करताना सांगितलं होतं, म्हटलं बिलकुल बरोबर आहे, एका क्षणात सगळं होऊ शकतं. पण एका क्षणात जर हे सगळं केलं तर मग 21 दिवस पारायण कशाचं करायचं? पारायणाकरता सगळ्या कथा पाहिजेत ना. तसं श्लोकार्धेनं प्रवक्ष्यामी, बरोबर आहे, अर्ध्या श्लोकात सांगता येतो, पण अर्ध्या श्लोकातला वेदांत कळण्यासाठी बाकीचं सगळं लागतं. आणि त्यांनी कळणे शब्द वापरले, तो फार महत्वाचा आहे, ऐकणे नाही. आपण ऐकतो, कळतं का हा गंभीर विषय. कारण कळतं का, मगाचा जो विषय तिरडीचा निघाला त्याच्यावरून गमतीने सांगतो. कळणे म्हणजे काय ते समजून घेण्यापुरतं. अ आणि ब नावाचे 2 व्यक्ती आहेत. अ च्या घरी एखादा मृत्यू घडतो. अ धाय मोकळून रडतोय, अत्यंत वाईट वाटलंय, त्याला दुःख झालंय, त्यात तो अगदी धाय मोकळून रडतोय. ब त्याला समजावायला येतो. समजवण्याचे वाक्य कोणते? इथं बसलेल्या सगळ्यांना पाठ आहेत. ओके, असंच असतं, माणसाचा ऋणानुबंध ठरलेला असतो, जेवढे दिवस आहेत तेवढेच, आजपर्यंतच त्यांचा आपला संबंध होता, हे होणारच आहे, रडायचं काय काम आहे, हे सगळं ब नी अ ला समजावून सांगितलं. बरोबर. गंमत अशी आहे, अ ला किती समजलं मला माहित नाही, ब ला किती समजलं हाही प्रश्न आहे. 6 महिन्यानंतर ब च्या घरी कोणीतरी जातो, ब रडत असतो, अ येऊन त्याला हे सगळं समजावून सांगतो जे त्यांनी आधी सांगितलेलं होतं. कळलं कोणाला, अ ला की ब ला? दोघांपैकी जर कोणालाच कळलं नसेल तर मग समजलं म्हणजे काय? पण इतकी पंचायत आहे की नाही रडलं तर पंचायत होते. म्हणजे आमच्या पूज्य पिताश्रींनी देह ठेवला, मी आपला शांत उभा होतो, त्या घरच्यांना सगळ्यांना असं वाटलं की हा काहीच रडत नाही, याला बहुतेक शॉक वगैरे बसलाय. ते मामा मला जवळ येऊन हलवू, दादा गेले. म्हटलं माहितीये, बस शांत. मी काय रडायचं नाही, याच्याकरता थोडं गरज नाही मला रडायची. आणि म्हटलं माझ्यासाठी तर वेगळा विषय, ते श्री गुरु आहेत, त्याच्यामुळे मी तसाही संपर्क करू शकतो, तो वेगळा विषय. म्हटलं रडणं हे जर, कारण नाही रडलं तर बाकीच्यांना पंचायत होते. माझं म्हणणं एकदा ठीक आहे, पहिलं रडणं मान्य, सगळे रडतच आलो ना, एकतरी आला का इथला हसत? नाही आला, एकही हसत आला नाही. आणि गंमत अशी आहे की ज्या क्षणी मी रडलो त्या क्षणी बाहेरचे सगळे हसायला लागले, टाळ्या वाजवायला लागले, पेढे द्यायला लागले एकमेकाला, आनंदाने एकमेकाला मिठ्या मारल्या सगळ्यांनी. का? कारण मी रडलो, आणखीन एक रडका आला, याचा आनंद बाकीच्यांना होतो. आपल्या रडण्यामध्ये लोकांना काही दुःख वाटत नाही, तुमच्या रडण्याला लोक एन्जॉय करतात. पहिल्या रडण्यापासून चालू आहे, लक्षात ठेवा. आता लोकांना एन्जॉय किती करू द्यायचं हे आपल्या हातात आहे. नाही रडायचं, कुठलीही परिस्थिती आली तरी नसलं पाहिजे. का? कारण आपल्याला ते समजून घ्यायचंय की मी प्रकृती की मी पुरुष. आणि मी प्रकृती असेल तर ती प्रकृती कधी ना कधीतरी सोडावीच लागणार आहे. आणि मी पुरुष असेल तर केलं काय? साधा हिशोब आहे. व्यवहारातलं उदाहरण सांगतो. एक माणूस होता, त्याच्या दुकानाला आग लागली, बर्बाद झालं सगळं, दुकान नष्ट झालं. त्याने मित्राला फोन केला, म्हणे दुकान सगळं जळून गेलं. म्हणे तुला काय झालं? म्हणे मला काहीच नाही झालं. म्हणे मग काय गेलं? तर तू वाचला ना, दुकान गेलं ठीक आहे, दुकान म्हणजे मी नाही. मग दुकान म्हणजे मी नाही हे जर कळत असेल तर दुकानाला शब्द काय वापरता? समजा घड्याळ फुटलं, रडता का?
कपडा फाटला रडता का? शास्त्रकारांनी नियम सांगितला का? कारण त्या सगळ्या शब्दांना आपण माझं शब्द वापरतो. हा शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. षष्ठी विभक्ती संबंध त्याच्यामध्ये राहिला. ज्या ज्या गोष्टीला मी माझं म्हणतो ती गोष्ट म्हणजे मी नाही, एवढं तर स्पष्ट आहे की नाही. माझं उपरणं याचा अर्थ मी म्हणजे उपरणं नाही. उपरणं चोरीला गेलं तर मी चोरीला गेलो असं काय आपण म्हणणार नाही. हा जसा विषय आहे हे उपरण्यापर्यंत कळायला सोपं आहे, पंचायत नाहीये. मग माझा हात म्हटल्यावर, माझा पाय म्हटल्यावर, पुढं माझं मन, माझी बुद्धी, तिथपर्यंत पोहोचल्यानंतरही जेव्हा मी माझी बुद्धी म्हणतोय त्याचा अर्थ बुद्धी म्हणजे मी नाही हे कळण्याकरता वेदांताचा विषय आहे. मन म्हणजे मी नाहीये, ते माझं आहे, मी त्याच्या पलीकडे आहे. त्याच्या पलीकडे असलेला मी जो कोणी आहे बुद्धीपर्यंत जायचंय. आणि मग गाणपत्य संप्रदायाचा असल्यामुळे मी अभिमानाने सांगतो की बुद्धीपर्यंत जाऊनही उपयोग नाही, बुद्धिपतीपर्यंत जायचंय. तो बुद्धिपती जो ज्याला आपण म्हटलं, शब्द वेगवेगळे वापरले असतील त्याला पुरुष म्हटलंय. आणि तेवढा एकच पुरुष, बाकी कोणी पुरुष नाही. म्हणजे ते मीराबाईच्या याच्यातलं वर्णन आहे ना की मीराबाईच्या याच्या समोर बाहेर झालंय, त्यांनी सांगितलं मी पुरुष आहे, आतमध्ये कसा येऊ. त्यामुळे मला तर वाटलं होतं एक फक्त भगवान कृष्णच पुरुष आहे, बाकी सगळ्या स्त्रियाच आहेत. मधुरा भक्तीचं वर्णन आपल्याकडे केलं. मधुरा भक्तीमध्ये सगळ्यांनी स्वतःला स्त्री समजणे नावाचा प्रकार आहे. गुलाबराव महाराजांचा विषय आपल्याला माहिती असलेला. पुरुष आणि प्रकृती हा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली, आकाशी वायो झाला निर्माण, तैसा ब्रह्मी मूळ माया जाण, त्या वायोमध्ये त्रिगुण आणि पंचभूते. जसा आकाशात वायू निर्माण झाला तो आकाशापेक्षा बाहेर नाहीये, आकाशापेक्षा वेगळा नाहीये, आणि आकाश त्याच्यापेक्षा व्यापक आहे, म्हणवे त्या आकाशाचं अधिष्ठान आहे, म्हणून वायूला अर्थ आहे. तशी माया निर्माण झाली आहे. याचा अर्थ परमात्मा त्याच्या पलीकडे आहे. आपण सहज शब्द वापरतो, माया परमात्म्याला झाकते. अर्थांमध्ये अनेकदा येतो मायेने परमात्म्याला झाकलं. शक्य आहे का? नाही शक्य. झाकायचं असेल तर ती गोष्ट मोठी लागते. समजा मला उद्या झाकायचं असेल तर वस्तू कमीत कमी 6.25 फुटाची लागेल तर मी झाकल्या जाईल ना. पांघरून 6.25 फुटाचं लागेल तर झाकल्या जाईल. तुम्ही 5 फुटाची शॉल आणली म्हणे घ्या झाकून, कसं काय घ्या? कुठून ना कुठं तरी उघडं राहणारच आहे. शक्य नाहीये, लक्षात घ्या. झाकणारी गोष्ट मोठी लागते. पण तुम्ही म्हणाल असंच असतं का? लहान गोष्ट नाही झाकू शकत का? मग त्याच्यावर उदाहरण देताना, दृष्टांत देताना सांगितलं, काही वेळा आपल्याला असं वाटतं की जगाने सूर्य झाकला नाहीये का? झाकला. आपण वाक्य वापरतो की नाही, इतके ढग आले सूर्य दिसलाच नाही, सूर्य झाकला. मला सांगा, ढग सूर्याला झाकू शकतो का? ढगाचा आकार केवढा, सूर्याचा आकार केवढा, ढग सूर्याला कसा झाकेल? पण मग वाक्य का वापरलं त्याचं वर्णन करताना इथली गंमत सांगतो तुम्हाला. त्या वायूमध्ये त्यांनी वायू शब्द प्रकृती या अर्थाने वापरला, आकाश शब्द पुरुष या अर्थाने वापरला. जसं आकाशात वायू म्हणजे आकाशाच्या अधिष्ठानावर वायू, तसं समजून घेण्याकरता त्या वायूमध्ये म्हणजे त्या प्रकृतीमध्ये काय काय आहे? 3 गुण आणि पंचमहाभूते. 3 गुण आहेत, सत्व रज तम, आपल्याला पाठ असलेला विषय, ते काही त्या ठिकाणी पुढे शिरायचं नाही. आणि पंचमहाभूत आहेत. कोणते? पाठ आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश. बरोबर बरोबर. कधीतरी असा विचार केला का शांतपणे की हा क्रम बरोबर आहे का? वर्षानुवर्ष पाठ केलाय, वर्षानुवर्ष पाठ केलेला आहे, पेपरमध्ये असाच लिहिलाय, पासही झालेल्या आहे, आचार्य पदवीपर्यंत पदव्या मिळाल्या आहेत, तो प्रश्न नाही. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे म्हणणं बरोबर आहे का? का बरोबर आहे का? दुसऱ्या विश्व पद्धतीने विचारतो. समजा तुमच्या घरात 5 भाऊ आहेत अशी कल्पना करा, 5 भावंड आहेत अशी कल्पना करा, आणि तुम्हाला विचारलं तुमच्या भावंडांचे नावं सांगा, तर पहिलं कोणाचं सांगता? सगळ्यात मोठ्याचं, मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा, मग 5वानं. मग पृथ्वी आप तेज वायू आकाश असा क्रम कसा असेल? पहिल्यांदा तर आकाश म्हणायला पाहिजे ना बोलताना. बरं, गुणांमध्ये वापरता शब्द स्पर्श रूप रसगंध, तिथं बरोबर वापरता, तिथं नाही गडबड होत. तिथं आपण वापरताना शब्द पहिले वापरतो, मग स्पर्श, मग रूप, मग रस, मग गंध हे वापरतो. इकडं मात्र म्हणताना पृथ्वी आप तेज वायू आकाश म्हणतो. का म्हणत असू? कधीतरी विचार आलाय का डोक्यात? यायला पाहिजे. मध्ये मध्ये असे विचार डोक्यात टाकणं हे प्रवचनकाराचं काम आहे, म्हणजे जागे राहतात. नाही तर काय मस्त वातावरण आहे, थंडगार वारा लागलेलं आहे, खाऊन मिळून आलेलो आहे, उशीर होणार आहे आधीच सांगितलेलं आहे, नाश्ता झालेला आहे, मग प्रवचन.
संपलं का शेजारच्याने हलवल्यावर कळतं. असं नसलं पाहिजे. मी मधली गंमत मुद्दाम सांगतो, पृथ्वी आप तेज वायू आकाश का म्हटलं जातं त्याचं उत्तर समजून घ्या. आपण स्वतःला इतकं महत्वाचं समजतोय की आपण स्वतःला या विश्वाचे केंद्रबिंदू समजतोय. आणि म्हणून माझ्यापासून सुरुवात करायची तर जवळचं तत्व कोणतं? पृथ्वी. आणि म्हणून मी पहिले पृथ्वी म्हणणार, मग नंतरचं जल, मग करत मागे मागे जाणार, शेवटी आकाशापर्यंत. ही रचना वापरताना उलटी हिशोब बरोबर वापरला. तुम भूमी आपो अनलो अनिनो नभाहा. हा, ते अथर्व शीर्षकार वापरतात, पण ते केव्हा वापरतात? जेव्हा परतीचा प्रवास सांगायचा आहे तेव्हा वापरतात. आपल्या जवळ पृथ्वी आहे आणि आपल्या जवळ पृथ्वी असल्यामुळे आपण पृथ्वीचा हिशोब करतो. जवळ पृथ्वी किती आहे त्याचं उत्तर या देहाचा शब्द पार्थिव असा आहे. हे पृथ्वी तत्वापासून तयार झालं. आधिक्य पृथ्वी तत्वाचं आहे, बाकी सगळेच आहेत त्याच्यामध्ये, पण प्राधान्य पृथ्वी तत्वाचं आहे. आणि म्हणून गंध तुमच्या माझ्या शरीराला आहे. देवता जर प्रगट झाली, समजा उद्या बालाजी भगवान मूर्तीतून बाहेर पडले, टेस्ट करून घ्या. शास्त्रकारांनी त्याचे नियम सांगितले. उगीच कोणी प्रगट झाला त्यांनी सांगितलं मी बालाजी आहे, ताबडतोब विश्वास ठेवू नका. शास्त्रकारांनी काही नियम सांगितले. भगवान प्रगट झाला तर तपासायचा कसा. इथं गुरुवर विश्वास ठेवायला नाही सांगितलं, परीक्षा घेतल्याशिवाय. भगवंतावर विश्वास ठेवायला नाही सांगितला. भगवान प्रगट झालेले कसे आहेत, कसं ओळखायचं त्याचं उत्तर शास्त्रकारांनी पहिल्यांदा सांगितलं. ते तेज तत्वाचे असतात आणि म्हणून जमिनीला स्पर्श करत नाहीत. तेज जमिनीला स्पर्श करत नाही. तुम्हाला अनुभव सांगू तुमच्या ह्याच्यातला. शांतपणे दिव्याकडे पहा, लावलेला दीपक या अर्थाने, विद्युत दीपाबद्दल नाही बोलत आहे. शांतपणे त्या ज्योतीकडे जर तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल ती ज्योत वातीला स्पर्श करत नाही. नसते, बारीक जागा असते मध्ये, अगदी सूक्ष्म असेल पण थोडी जागा असते. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत ती ज्योत तिथे आहे तोपर्यंत गंध येत नाही. कारण तेजाला गंध नावाची गोष्ट नाहीये. गंध हा पृथ्वीचा गुण आहे. ज्या क्षणी ती ज्योत आकाशात निघून जाते, शांतपणे जर दिवा शांत होण्याची वेळ पाहिली तर तुमच्या लक्षात येईल ती वरच्याच दिशेला जाते, खाली कधीही जात नाही. ज्योत वातीत गेली असं होत नाही, ज्योत आकाशातच जाते. आणि त्याच्याकरता मजेदार आपल्याकडे रचना सांगितली शास्त्रकारांनी. ती ज्योत अंतरी प्रगती ओळखायचं कसं, त्याचं उत्तर आहे जीवन ऊर्ध्वगामी आहे का हे तपासा. मी वर जातोय का तपासा. मी महाविद्यालयात सांगताना गमतीने मुलांना सांगत असतो, शाळेत सांगताना गमतीने सांगत असतो, लक्षात घ्या ज्ञानाचा फायदा काय असतो. ज्ञान तुम्हाला ऊर्ध्वगामी बनवतं. शाळेतले दिवस आठवा, शिक्षकांनी प्रश्न विचारला ती परिस्थिती आठवा. उत्तर काय होतं तुमचं, प्रतिक्रिया काय होती. उत्तर जाऊ द्या, उत्तर तर सगळ्यांनी विचारत नव्हते, तुमच्या प्रतिक्रिया तपासा. हात वर करत होते, बोट वर करत होते, पाय वर करत होते, सर 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 सर. उलटा प्रकार करा. सरांनी प्रश्न विचारला उत्तर येत नव्हतं. पहिले डोळे खाली, मग मान खाली, मग खांदे खाली, शेवटी हा पुढच्याच्या खाली. आणि शिक्षक एवढे भारी असायचे त्यालाच बरोबर विचारायचे. कारण त्यांना 1 तास काढायचा आहे, वेळ काढायचा आहे. पहिल्यानेच उत्तर दिलं तर पुढचे प्रश्न त्यांच्याजवळ तयार नाही ना. असं काय करता. आता जाऊन त्या शिक्षकांना म्हणू नका अरे तुम्ही अशी बदमाशी करत होते का. ते बरोबर ज्याला नाही येत त्याला विचारायचे. का, कारण त्यांना कसं कळायचं याला येत नाही, तर ते त्याचं खाली जाणं जे होतं त्याच्यातूनच कळत होतं. आणि भगवद्गीतेने आपल्याला ती सुंदर रचना सांगितली. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थः मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्य गुणवृत्तिश्च अधो गच्छन्ति तामसाः. उत्तर न येणे हा तमोगुणाच्या प्रगटीकरणाचा विषय आहे. आणि म्हणून तुम्ही खाली खाली जात होता, लक्षात घ्या. हाच हिशोब जगातल्या सगळ्या प्रश्नांना आणि सगळ्या उत्तरांना लागू पडतो. 3 गुणांचा विषय सांगितला. आता म्हटलं तसं 5 महाभूतांचा विषय सांगितला. त्यांना भूत असं म्हटलंय. संस्कृतमध्ये काही काही शब्द फार सुंदर आहेत. आपणही सगळे भूत आहोत, मान्य ना. आता काय म्हणा तुम्ही, काही त्याला मग बोलावलंय, मोठ्या याने बसवलंय, तुम्ही आम्हाला भूत म्हणता. बरं म्हटलं त्यातल्या त्यात, काळजी करू नका. भूत शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ जे निर्माण झालेलं आहे ते. मग हा देह कधीतरी निर्माण झालेला आहे म्हणजे हा देह भूत आहे. आपण सगळे भूत आहोत. ओके, कृतीतला विषय नाही म्हणत आहे मी, प्रकृतीचा विषय म्हणतोय. प्रकृती
आपल्याला सांगितली आणि मग प्रकृती हा पहिला विषय सांगितला आणि त्याच्यासोबत दुसरा पुरुषाचा विषय सांगितला. ते सांगायला सुरुवात करतात. कशी आहे ही प्रकृती? ती अत्यंत सूक्ष्म असणाऱ्या त्या परमात्म्याच्या ठिकाणी राहते. सूक्ष्मातून मोठं तयार होणे. पण सूक्ष्मातून मोठं म्हणताना सूक्ष्म लहान आहे असा नाही अर्थ. यातला फरक आपल्याला नेमकेपणाने कळला पाहिजे. लहान्यातून मोठं तयार झालं की लहान जे आहे ते त्याच्यापेक्षा लहान होतं का, त्याचं उत्तर आहे नाही. इथं तर मजेदार रचना आहे. निर्माण करणारी गोष्ट लहान आहे आणि निर्माण झालेलं मोठं आहे. त्यांनी मस्त उदाहरण दिलं. वटबीजी असे वाड फोडोनी पाहता न दिसे झाड. वडाचं बी अत्यंत लहानसं असतं, मोहरीपेक्षा लहानसं. ते फोडून पाहिलं तर बी दिसेल का, त्याचं उत्तर आहे नाही. त्याच्यात झाड दिसेल का, त्याचं उत्तर आहे नाही. पण ते बी जमिनीत लावलं की झाड तयार होतं की नाही, होतं. अत्यंत सूक्ष्मातून विशाल वटवृक्ष जसा निर्माण होऊ शकतो तसा अत्यंत सूक्ष्म असणाऱ्या परमात्म्यातून अधिक मोठी गोष्ट निर्माण होते. आणि जेवढी गोष्ट सूक्ष्म तेवढी जास्त महत्वाची. हे व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे मी तुम्हाला समजा पूर्ण मूठ अशी बुक्का मारला तर तुम्ही मराल की नाही याची गॅरंटी नाही, पण सुई टोचली तर मरू शकता. हिशोब समजून घ्या. सूक्ष्म आहे म्हणजे त्याची ताकद कमी आहे असं नसतं. वेदांताने हिशोब उलटा सांगितला. जी गोष्ट जितकी सूक्ष्म ती गोष्ट तितकी महत्वाची. आणि म्हणून सूक्ष्म असणाऱ्या परमात्म्यातून ही संपूर्ण पृथ्वी निर्माण झाली किंवा संपूर्ण पंचमहाभूत निर्माण झाले. त्यानंतर पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचलं. असं जे निर्माण झालं कसं मोजायचं, यातलं नेमकी प्रकृती कोणती, पुरुष कोणता? समर्थ म्हणतायत निश्चळी जे चंचल स्थिती तोची वायू. जे मूळ निश्चल आहे त्यामध्ये जे चंचलत्व आलेलं आहे त्याला वायू म्हणायचं. वायू शब्द मग अशी सांगितलं असं तो प्रकृती करता आहे त्यालाच प्रकृती असं म्हणायचं. म्हणजे जे चंचल आहे ते प्रकृती. जिथे गती आहे तिथे प्रकृती. जिथे कृती आहे तिथे प्रकृती. काही ना काहीतरी हालचाल घडतीये. आणि व्यवस्थित लक्षात ठेवा, हालचाल किंवा कृती पहिले समजून घेऊ म्हणजे मग गती समजून घेता येते. कारण गती कृती करता आहे आणि कृती या वाक्याचाच अर्थ आहे. काय मिळवाय करता प्रयत्न करता, फार महत्वाची गोष्ट आहे. समजा उद्या तुमच्यातले एखादे आले, व्यासपीठाचा मान म्हणून समजा नमस्कार केला, मला आशीर्वाद द्यायचा आहे. व्यासपीठाचा अधिकार म्हणून, माझा अधिकार नाही नमस्कार करायचा किंवा आशीर्वाद द्यायचा. पण समजा उद्या आदरणीय आमचे गंधर्व प्रभाकर काका आले, त्यांनी समजा व्यासपीठाला नमस्कार केला आणि मी त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही 75 पूर्ण करू. ते मला हसतील ना माझ्याकडे पाहून? तुम्ही हसाल ना सगळे? त्यांना जर मी आशीर्वाद देताना म्हटलं 75 पूर्ण करा, ते म्हणते 90 आहो, 75चा काय घेऊन बसला, ते तर केव्हाच केली. आता सहस्रचंद्र दर्शनचा समोर आला विषय. 90चा कुठे विषय? 90 सहस्रचंद्र दर्शन नाही, शताब्दीचा विषय आला. 75 गेली, सहस्रचंद्र दर्शनही गेलं. आता शताब्दीचा विषय समोर आहे. आशीर्वाद कोणता द्यायचा असतो? त्याचं उत्तर आहे आता जीवेत शरदशतम हे म्हणू शकतो. का? कारण जे नाही त्याचा आशीर्वाद द्यायचा असतो. जे आहे त्याचा आशीर्वाद नाही द्यायचा आहे. लक्षात ठेवा. आता कळलं का आपल्याला सगळे आशीर्वाद देताना शहाणा हो, मोठा हो, हुशार हो असं का म्हणतात? आशीर्वाद नाही त्याचा द्यायचा असतो. जे आहे त्याचा काय आशीर्वाद द्यायचा? साधा हिशोब आहे. आणि जे आहे ते सांगायची गरज नसते. मी वर्गात जसं गमतीने म्हणतो तुम्हालाही विचारतो, इथं बसलेले एका तरी पुरुषांनी कधीतरी आयुष्यात कोणाला सांगितलं का मी पुरुष आहे? किंवा एखाद्या माता भगिनींनी कधी कोणाला सांगितलं का मी स्त्री आहे? का नाही सांगितलं? आहे. जे आहे ते सांगावं का लागतं? गरजच नाहीये ते सांगायची. जे नाही तेच सांगावं लागतं. तोच मगाचा हिशोब. मी हुशार आहे हे सांगावं लागतं. मी शहाणा आहे हे सांगावं लागतं. मी बुद्धिमान आहे हे सांगावं लागतं. त्यांनाच सांगावं लागतं जे नसतात. असतात त्यांना सांगायची गरज नाही. लोकांनी म्हटलं पाहिजे. साधा नियम आहे, लक्षात घ्या. पण प्रकृतीची गंमत असती आहे. प्रकृतीत कृती आहे आणि कृतीचं कारण मी आता सांगितलं तसं काय मिळवता, जसं आशीर्वाद सांगितलं तसं मिळवायचं काय आहे त्याचं उत्तर आहे जे तुमच्या जवळ नाही ते मिळवायचंय. प्रयत्न कशा करता जे आहे त्याच्यासाठी प्रयत्न नाही करत. आणि माणसाची सवय इतकी वाईट आहे, त्याला नाही ते फार मागं लागतं. जे नाही त्याच्या मागं लागायचं, आहे त्याच्या नाही. समजा 7 सीटर गाडी येऊन उतरली, तुमच्या घरी एखादं लग्न समारंभ आहे, मामाला पत्रिका पाठवली आहे, मामा लोक निघाले, सहकुटुंब सहपरिवार निघाले. 7 सीटर गाडी असल्यामुळे नाईलाजाने 4 मामा 3 माम्या बसल्या. 7 सीटर गाडी आहे ना.
4 मामा आले, 3 माम्या आल्या, हे 7 खाली उतरले का तुमचा पहिला प्रश्न कोणता? 8वी का नाही आली? अरे 7 आले ना, त्यांचं स्वागत ते नाही, ते 8वी का नाही ते शोधायचं. केव्हापासून सवय लागलीये? फार लहानपणापासून लागलीये. शाळेतले दिवस आठवा, जेव्हा तोंडात 28 दात होते, 1 पडला, 27 होते की नाही उरलेले? 28च होते तेव्हा, पुढचे यायचे होते ना, 30-32 व्हायचे होते. ओके, अक्कलदाडा वगैरे नंतरचा विषय आहे. 28 जेव्हा होते तेव्हा 1 पडला, उरलेले 27 होते की नव्हते? होते. पण दिवसभर जीभ त्या नसलेल्या 28व्या जागी फिरत होती की नव्हती? कारण तिला सवयच आहे, नाही ते शोधायची. काय आहे ते नाही. आता एवढे लोक बसलेले आहेत, पण मला जर बाहेर कोणी विचारलं कोण कोण आलं होतं, बाकी तर आले होते सगळे, पण ते नाही दिसले. अरे करायचे काय, जाऊ दे ना, जे आले होते ते पुरे आहेत ना. माणसाला नाही ते शोधायची प्रवृत्ती आहे, लक्षात घ्या. कृती त्याच्यातूनच निर्माण होते. जे नाही ते मिळवायचं. आणि नाही या वाक्याचाच अर्थ समजून घ्या. एखादी गोष्ट माझ्याजवळ नसणे या वाक्याचा अर्थ अपूर्णता असणे. म्हणून कृतीच्या मागे अपूर्णता हेच कारण आहे, लक्षात घ्या. गतीच्या मागे अपूर्णता हेच कारण आहे. आणि मग गती आपल्याला जर प्राप्तच करायची असेल तर ती गती प्रगतीकडे नेणारी असली पाहिजे. जेव्हा आपण संगतीवर बोलू ना, तेव्हा गती प्रगती संगती याचा विषय मी आपल्या समोर मांडील. पण आपल्या समोर रचना सांगितली त्या निश्चल असणाऱ्या परमात्म तत्वावर. परमात्मा निश्चल आहे, त्याला काहीच मिळवायचं नाहीये. कशा करता कुठं जाईल? काही मिळवायचंच नाहीये, काही प्राप्तच करायचं नाही, त्याला कृती कशाला करणार आहे? तो शांत पडू नये. कृती सगळी कोणाची? ते मग अशी एक उदाहरण सांगितलं, आता दुसरं सांगतो. कैलासाचं वर्णन करताना पुराणकारांनी एवढं अद्भुत वर्णन केलं की जे वाचताना आपल्याला अंगावर रोमांच येतील. एक कल्पवृक्ष असला तरी जगातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. कैलासामध्ये कल्पवृक्षाचे अरण्यच्या अरण्य आहेत. एक अरण्य नाही, अनेक अरण्य. एक कामधेनू असली तर सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. कैलासामध्ये कामधेनूचे खिल्लारच्या खिल्लार आहेत. एक चिंतामणी रत्न असलं तर जगातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात सगळ्यांच्या. कैलासामध्ये चिंतामणी रत्न खडीसारखं रस्त्यावर वापरलंय. एवढी श्रीमंती. त्याच्या पलीकडचं काय वर्णन करणार? ताकद संपली ना आपली. त्यातल्या त्यात कालिदास वाचताना वाटत होतं की ते जास्ती म्हणतायत. माणिकांचे रत्न पहिले ते पाचूच्या पायऱ्या बांधल्या आहेत, त्याच्यात माणिकाच्या दांड्यांवर सोन्याचे कमळ उगवलेत, तरी कमी झालं ना. हे त्याच्या पलीकडचं सांगितलं. पण गंमत अशी आहे की एवढ्या सगळ्या वैभवाचा स्वामी गावाच्या बाहेर स्मशानात. तो गावात नाहीये, कैलासात नाही बसलेला, गावाच्या बाहेर स्मशानात एक मोठी स्फटिकाची शिळा आहे. चांगला शब्द वापरा, एवढंच फक्त. आहे तर दगडच ना. शिळा म्हटलं तर दगडच की नाही. स्फटिकाची असेल तरी काय फरक पडतोय? एक मोठा स्फटिकाचा दगड आहे तिथं. त्या दगडावर बसलेले आहेत, अंगावर भस्म लावलेलं आहे, काहीच गळ्यात नाही. याचं वाईट वाटलं तर एक दिवस जाणारा येणारा उचलला आणि गळ्यात टाकून घेतला सर्प. मग तुम्ही म्हणा एवढ्या सगळ्या वैभवाचं काय? त्याचं उत्तर आहेत ना आईसाहेब. जगदंबेचा विषय आहे. आणि तसे उत्सव सगळे जगदंबेच्याच असतात, नाही का? दिवाळी आठवण आईसाहेबांचा उत्सव आहे. काय तयारी असते, सगळीकडे झगमगाट, दिवे लागलेले, सुगंध, नाना प्रकारचे फराळाचे पदार्थ, नवनवीन कपडे. हा बाईचा उत्सव. त्याच्यामुळे उत्सवाची मजा. किंवा बुवाचा उत्सव नसतो का? असतो ना. तिथून पुढे 11 दिवसांनी कार्तिकी एकादशी. न फलम न जलम मूल न पर्णं कंदमेव च. मोठा अजब आहे, लक्षात घ्या. उत्सव पुरुषाचे नाहीयेत, उत्सव स्त्रियांचे. आणि तुम्ही म्हणाल इतकं आम्हाला वाईट का म्हणताय? तसं नाही, चांगल्याही गोष्टी आहेत त्याच्यातल्या. पुरुषाला नाही करतायत. निर्मिती हा विषयच पुरुषाचा नाहीये, लक्षात घ्या. तो प्रकृतीचा आहे. म्हणून तुमच्याकरता मुद्दाम सांगतो. हे दगड आणू शकतात, विटा आणू शकतात, सिमेंट आणू शकतात, रेती आणू शकतात, गिट्टी आणू शकतात, प्लॅस्टर करू शकतात, पाणी देऊ शकतात, इमारत बांधू शकतात. माता भगिनीनं तुमचं वैभव आहे, त्याला जेव्हा तुमचे हात लागतात तेव्हा त्याचं घर होत असतं. कारण हात तिचे लागणार आहेत. माणसाचे हात लावले कधी पाहिला आजपर्यंत एका तरी वास्तूमध्ये? नाही. मरमर सगळी यांनी केली, हात तिचे. आणि तिचं हात लागल्यानंतर घर होतं. त्याच्यामुळे तिचं वैभव आहे ते, लक्षात घ्या.
प्रकृतीचं वैशिष्ट्य कारण निर्मिती ती करू शकते, हा हिशोब लक्षात घ्या. एकटा पुरुष काही करू शकत नाहीये, एकटी स्त्री मात्र जगू शकते. आणि म्हणून लक्षात घ्या, हे वैशिष्ट्य माता भगिनींचं निघालंय म्हणून एकच म्हणतात प्रकृती पुरुषाचं वैभव म्हणून सांगतो. गावोगाव जिकडे तिकडे आपण या बातम्या पाहतो, किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, किती लोकांनी आत्महत्या केल्या, यादीच्या यादी तुम्हाला मिळेल. एक तरी माता भगिनी आत्महत्या केलेली दाखवा बरं. नाही होत, नाही बातमी येत. काय कारण असेल? वास्तविक तो नवरा गेल्यानंतर तिची परिस्थिती आणखीन भयानक झाली आहे ना. कालपर्यंत निदान तो होता तरी सोबत, आता तोही नाहीये, पण त्यातही ती धडपडत काम करते, उभी राहते, आत्महत्या नाही करत. कारण निर्मिती करणे हेच तिचं काम आहे, हत्या हे तिचं कामच नाहीये. लक्षात घ्या, प्रकृतीचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं, आपल्या पद्धतीने समजून घेऊ. मग तीच रचना माझ्या देहाची असली